नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथची जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपण सध्या बेसिक मॅथ हा चॅप्टर पाहत आहोत आणि या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संयुक्त संख्या। विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त संख्या काय आहेत व संयुक्त संख्येबद्दल जे तर्क वितर्क आहेत ते आपण कॅरेक्टरच्या माध्यमातून शिकणार आहोत या लेक्चर मध्ये। पहा विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त संख्या तुम्हाला स्लाइड वर दिसत असेल। संयुक्त संख्येला इंग्रजीमध्ये कंपोजिट नंबर असे म्हणतात। काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? कंपोजिट नंबर। आता कंपोजिट नंबरची किंवा संयुक्त संख्येची डेफिनेशन काय आहे हे आपण पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला स्लाइड वर विद्यार्थी मित्रांनो दिसत असेल। नैसर्गिक संख्येमधून डेफिनेशन पहा। नैसर्गिक संख्येमधून एक आणि मूळ संख्या काढल्यास उरलेल्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो तर संयुक्त संख्या असे म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो पहा, नैसर्गिक संख्येमधून सर्वप्रथम एक बाजूला करायचा आहे, त्यानंतर जेवढ्या काही मूळ संख्या आहेत त्या सर्व मूळ संख्या बाजूला करायच्या आहेत आणि जर एक आणि मूळ संख्या ह्या सर्व जर बाजूला झाल्या तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उरलेल्या सर्व काय मिळतील तर संयुक्त संख्या मिळतील। आता तुम्हाला लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की संयुक्त संख्या म्हणजे काय, तर तुम्हाला साधी आणि सरळ डेफिनेशन दिलेली आहे। ती म्हणजे नैसर्गिक संख्येमधून एक आणि मूळ संख्या बाजूला केल्यास काढून टाकल्यास उरलेल्या सर्व ज्या संख्या आहेत त्या काय राहणार आहेत, संयुक्त संख्या कंपोजिट नंबर राहणार आहेत। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण संयुक्त संख्येबद्दल आता तर्क वितर्क पाहत आहोत, ते पण नेहमीप्रमाणे कॅरेक्टरच्या माध्यमातून पहा। या ठिकाणी तुम्हाला बंटी आणि बबली नावाचे दोन कॅरेक्टर दिसत असतील। विद्यार्थी मित्रांनो पहा, बंटीचं जे मत आहे संयुक्त संख्येबद्दल काय आहे पहा, 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बंटी काय म्हणतो की 1 ते 100 पर्यंत म्हणजेच 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत। किती आहेत? किती म्हणतोय? 74। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपल्याला डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं की एक ही संख्या सोडा आणि मूळ संख्या सोडा। आता मूळ संख्या आपण असं गृहीत धरू की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या आहेत 25। विद्यार्थी मित्रांनो, आणि एक आणि 25 म्हणजेच 26 संख्या जर सोडल्या तर उरलेल्या 74 संख्या जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते काय राहणार आहेत, संयुक्त संख्या राहणार आहेत। मग संयुक्त संख्या कोणत्या, तर तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 4, 6, 9, 12 अशा पद्धतीच्या संख्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या असे म्हणतो आणि हे बंटीचं मत होतं। आता बबली काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो पहा, एक ही संयुक्त संख्या नाही। विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या शिकत असताना, प्राइम नंबर शिकत असताना मी तेव्हा पण सांगितलं होतं की एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही आणि हे बबलीचं मत होतं विद्यार्थी मित्रांनो। पहा, त्यानंतर आता बंटी आणि बबली काय चर्चा करत आहेत, तर बंटी म्हणतो 2 किंवा अधिक संख्यांच्या गुणाकाराने संयुक्त संख्या बनते। म्हणजे 2 किंवा अधिक संख्यांचा जर आपण काय केला पाहिजे, गुणाकार केला तर त्याचं उत्तर मिळणार आपल्याला काय मिळते विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त संख्या मिळते। आता तुम्हाला
विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिकली नंतर करून पाहायचं आहे। तुम्ही पाहू शकता, फक्त लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे की 2 किंवा 2 पेक्षा जास्त म्हणजेच अधिक संख्यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर येणारं उत्तर हे काय आहे, संयुक्त संख्या आहे। आता बबली काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो पहा, सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे। तुम्हाला जर एखाद्या वेळेस प्रश्न आला की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तर उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो 4। आता 4 कसे हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल किंवा पाहायचं असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही। त्यानंतर 2 ही काय आहे, मूळ, कोणती, सममूळ संख्या आहे। 3 ही काय आहे, मूळ संख्या। त्यानंतर 4 ही काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 4 ही संयुक्त संख्या आहे। काय आहे, संयुक्त संख्या, ती पण सर्वात लहान किंवा पहिली असं बी आपण त्याला म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं, तर या लेक्चर मध्ये आपण संयुक्त संख्या पाहिल्या, संयुक्त संख्येची डेफिनेशन पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत हे पण पाहिले आणि संयुक्त संख्येबद्दल कॅरेक्टरच्या माध्यमातून तर्क वितर्क पाहिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो जाता जाता नेहमीप्रमाणे एवढंच सांगेल की माय करियर अकॅडमीच्या, हा आपला लोगो आहे, माय करियर अकॅडमीच्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।